12वीच्या नवीन अकाउंटच्या बदलत्या सिलेबसनुसार आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। 12वीचा नुकताच सिलेबस बदललेला आहे। त्याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आलेलं आहे, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड इट्स फायनल अकाउंट, त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्यक्तिगत व्यवसाय संस्था ज्या आहेत त्या व्यक्तिगत व्यवसाय संस्थेचा मालकी हक्क एकाच व्यक्तीकडे असल्यामुळं व्यवसायाची सर्व कामं आणि व्यवसायाची सर्व रिस्क एकाच व्यक्तीला सहन करावी लागत होती। व्यवसायामध्ये लॉस जर आला तर प्रॉफिट एकट्याला मिळत होता तो भाग वेगळा, पण जर व्यवसायामध्ये कोणी ते फायनान्शियल क्रायसिस आले तर ते एका व्यक्तीला सहन करावे लागत होते। यामुळं ती रिस्क कमी करावी आणि व्यवसाय वृद्धीसाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी पुरेसं भांडवल एका व्यक्तीकडे नसल्यामुळं आपल्याला पार्टनरशिप फर्म या व्यवसाय संस्थेकडे वळावं लागतं। याच्यामध्ये काय असतं की एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, एकमेकांच्या विचारांना समन्वयानं पैसे कलेक्ट करतात, भांडवल एकत्रित करतात आणि व्यवसाय सुरू करतात, त्याला आपण पार्टनरशिप फर्म म्हणतो। पण इथं आपल्याला ज्या काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्या व्याख्याच्या आधारे आपण चर्चा करूया। इथं भागीदारी संस्थेची कायदा नुसार जे काय आपल्याला व्याख्या दिलेली आहे ती कशी आहे, इज अन ऑर्गनायझेशन, पार्टनरशिप फर्म ही एक अशी संस्था आहे वेअर देअर इज ऑन ॲज असोसिएशन ऑफ 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profit losses of a firm। म्हणजे त्या दोघांनी किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येऊन जी संस्था सुरू केलेली असते, जी ऑर्गनायझेशन सुरू केलेली असते की त्याच्यामध्ये होणारा नफा किंवा तोटा हा आपापसामध्ये वाटून घेतला जाईल, त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप फर्म। त्यानंतर जो भागीदारी कायदा 1932 आहे त्याच्यानुसार जी डेफिनेशन दिलेली आहे ती अशी आहे, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profit of a business carried on by all or any one of them acting for all। या पद्धतीनं की दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये असा करार झालेला असतो की व्यवसाय करत असताना आपल्याला ज्या काही नफा तोटा होईल तो आपापसामध्ये वाटून घेतला जाईल, त्यामुळे व्यवसायाची रिस्क कमी आणि भांडवल वृद्धी किंवा व्यवसाय वृद्धी जास्त आपल्याला करता येऊ शकते। प्राध्यापक हँडिंगची सुद्धा त्याच पद्धतीची व्याख्या की तिथे त्यांनी सांगितले की दोनपेक्षा जास्त व्यक्ती लिगली एकत्रित येतात आणि कायद्यानं ठरवून दिलेल्या मर्यादेमध्ये व्यवसाय करत असतील, होणारा नफा आपापसामध्ये वाटून घेत असतील तर त्याला पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं किंवा पार्टनरशिप फर्म म्हटलं जाऊ शकतं। म्हणजे याही पद्धतीनं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, पार्टनरशिप फर्म म्हणजे काय आहे की ज्या व्यवसायामध्ये दोनपेक्षा जास्त व्यक्ती स्वइच्छेनं एकत्रित येतात आणि व्यवसायामध्ये आपलं भांडवल किंवा आपलं योगदान देतात आणि होणारा नफा आपापसामध्ये वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यालाच म्हणतो आपण भागीदारी संस्था। इथं एक व्यक्ती भागीदार असत नाहीये, जेवढे भागीदार असतील ते सगळे त्याचे मालक असतात। या पद्धतीनं आपण भागीदारी संस्था म्हणजे काय हे बघितलं। आता भागीदारी संस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, जे फीचर्स आपल्याला दिलेले आहेत ते फीचर्स पाहणं गरजेचं आहे। तर ही वैशिष्ट्ये काय आहेत तेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। भागीदारी संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की भागीदारी संस्था ही कराराने निर्माण झालेली एक संस्था आहे। म्हणजे जिथं दोनपेक्षा जास्त भागीदारी एकत्र येतात, व्यवसाय कसा करायचा, त्याच्यामध्ये शेअरिंग काय असेल, प्रॉफिट काय असेल, ह्या प्रत्येक गोष्टी यामध्ये लेखी किंवा तोंडी हे त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं असतं आणि त्यानुसार आपल्याला त्याच्या नोंदणी करायची असते किंवा त्याची रजिस्ट्रेशन करायचं असतं। म्हणजे ॲग्रीमेंट कसं असतं, हे ॲग्रीमेंट हे रिटर्न म्हणजे लेखी और ओरल तोंडी ह्या दोन्ही प्रकारचं असू शकतं। कंपनी कायद्यामध्ये अशी कोणती बंधनं दिलेली नाही, भागीदारी कायद्यामध्ये अशी कोणती बंधनं दिलेली नाहीत की हे ॲग्रीमेंट हे रिटर्नमध्येच पाहिजे किंवा ओरलमध्ये पाहिजे। भागीदारांच्या सामंजस्याप्रमाणे ते कसंही असू शकतं, पण भविष्यकाळामध्ये जर काही फायनान्शियल क्रायसिस और डिस्प्यूट्स निर्माण झाले, दोन भागीदारामध्ये वादविवाद झाला तर ओरली हा काय पुरावा राहत नाही, त्यामुळे ॲग्रीमेंट हे रिटर्नमध्ये असलेलं कधीही चांगलं। त्यामुळे ॲग्रीमेंट हे लेखी स्वरूपात असेल तर भविष्यकाळामध्ये ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरलं जाऊ शकतं। त्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे। ॲग्रीमेंट म्हणजेच
पार्टनरशिप डीड, आणि पार्टनरशिप डीड हा भागीदारी संस्थेचा आत्मा असतो, कारण त्याच्याशिवाय भागीदारी संस्थेची निर्मिती होऊ शकत नाही. दुसरा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे की नंबर ऑफ पार्टनर्स. कंपनी ऍक्ट 2013 नुसार भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती 50 पार्टनर्स एकत्रित येऊ शकतात आणि व्यवसाय सुरू करू शकतात. पूर्वी ही मर्यादा 20च होती, पण आता 50 केलेली आहे, कारण भागीदारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त भांडवल निर्माण करता यावं आणि व्यवसाय वृद्धी करता यावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की लॉफुल बिझनेस. ओनली लीगल और गव्हर्नमेंट अपॉइंटेड किंवा गव्हर्नमेंट परमिटेड बिझनेस ही कॅन कॅरी. म्हणजे हे जे सगळे पार्टनर्स आहेत हे फक्त गव्हर्नमेंट अप्रूव्ड किंवा गव्हर्नमेंटनं परमिशन दिलेलेच कायदेशीर व्यवसाय फक्त करू शकतात. इथं कोणताही बेकायदेशीर व्यवसाय यांना करता येत नाही. हेही भागीदारी संस्थेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं आहे काय, शेअरिंग प्रॉफिट ऑर लॉसेस. रेशिओ इज गिवन अँड ॲग्रीमेंट. म्हणजे कोणतीही भागीदारी संस्थेमध्ये जे पार्टनर्स आहेत ज्यांनी आपले भांडवल त्या व्यवसायामध्ये आणलेलं आहे, लावलेलं आहे, त्या प्रत्येकाचा शेअरिंग प्रॉफिट रेशिओ हा त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेला असतो. म्हणजे भविष्य काळामध्ये जाऊन ते वादविवाद होत नाहीत, त्यासाठी तो रेशिओ दिलेला असतो. पण जर त्या ॲग्रीमेंटमध्ये रेशिओ दिला नसेल तर तो रेशिओ हा इक्वल समजला जातो किंवा समान समजला जातो. त्यानंतर पुढचा आहे की अनलिमिटेड लायबिलिटीज. प्रत्येक भागीदाराची जबाबदारी जी आहे ती अमर्यादित असते. अमर्यादित म्हणजे काय की जर कंपनीचं देणं किंवा भागीदारी संस्थेचं देणं हे जर एवढं असेल की सर्व संस्थेची प्रॉपर्टी विकून, पार्टनरशिप फंडची प्रॉपर्टी विकून, असेट विकून तेवढे पैसे जर त्यांना जनरेट होत नसतील तर त्यांना आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी विकावी लागते. समजा त्या भागीदारापैकी काही भागीदार हे ते पैसे देण्यास सक्षम नसतील तर स्वतःची प्रॉपर्टी विकून ती सगळी देणी द्यावी लागतात. दुसऱ्या भागीदार जो अक्षम आहे किंवा तो पैसे देऊ शकत नसेल त्याचेही पैसे आपल्याला द्यावे लागतात. एवढी जबाबदारी अमर्यादित आहे. तुमच्या खिशातला शेवटचा रुपया सुद्धा भागीदारी संस्थेचं देणं देण्यासाठीच वापरला जाऊ शकतो. एवढी जबाबदारी अमर्यादित आहे. त्यानंतर पुढचा भाग होता की रजिस्ट्रेशन. की महाराष्ट्रामध्ये भागीदारी संस्थेचं नोंदणी करणं हे कंपल्सरी आहे. 1 एप्रिल 2005 नुसार ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. बाकीच्या राज्यामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ते ऐच्छिक आहे, केली तर चालते, पण महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर ते ॲग्रीमेंट हे पाहिजे आणि त्याचं रजिस्ट्रेशनही कंपल्सरी पाहिजे. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. भागीदारी संस्थेमध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती असल्यामुळे तर समान सर्वांची मालकी हक्क येतो, एकटाच कोण मालक असत नाही. याही गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा आहे की डिझोल्युशन. डिझोल्युशनमध्ये काय विषय आहे, प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल अँड एजंट म्हणजे काय की भागीदारी संस्थेच्या वतीनं जो भागीदार त्रयस्थ व्यक्तीसोबत व्यवहार करेल तो त्यावेळेस भागीदारी संस्थेचा मुख्य म्हणून ओळखला जाईल, प्रमुख म्हणून ओळखला जाईल, प्रतिनिधी म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे जर फायनान्शियल काही क्रायसिस आले तर संबंधित संस्था जबाबदार त्याला धरली जाते, बाकीचे त्याचे सदस्य असतात. आणि भागीदारी संस्थेचं बंद करत असताना, डिझोल्युशनमध्ये जात असताना ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर त्या प्रोसेसमध्ये काय असेल तेही आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतरचा पुढचा भाग येतो ते म्हणजे पार्टनरशिप डीड. भागीदारी संस्थेचा आत्मा याला समजलं जातं, कारण याच्यामध्ये या पार्टनरशिप डीडमध्ये संस्थेच्या टर्म्स, कंडिशन, प्रायव्हसी पॉलिसी, प्रत्येक भागीदाराच्या ड्युटीज, राईट्स, अथॉरिटी जे काय आहेत त्या यामध्ये दिलेल्या असतात. त्यामुळं हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून ओळखलं जातं. आता ह्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय काय असतं त्याही गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इथं पार्टनरशिप फंडचं नाव, ॲड्रेस या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलेल्या दिसून येतात. म्हणजे हे पार्टनरशिप डीड आहे. द डॉक्युमेंट्स कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. म्हणजे सर्व भागीदारांच्या संमतीनं, सगळ्यांच्या परवानगीनं जे डॉक्युमेंट बनवलं जातं त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स असतात ज्याला सर्व पार्टनर्सनी मान्यता दिलेली असते. आता याच्यामध्ये कंटेंट काय असतात तर भागीदारी संस्थेचं नाव,
आणि ॲड्रेस, त्यानंतर पार्टनरचं सगळ्या पार्टनरचं नाव, ॲड्रेस, त्यानंतर प्रत्येक पार्टनरनं आणलेलं कॉन्ट्रीब्युशन किंवा कॅपिटल रेशिओ, त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काय आहे त्याही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. राईट्स, ड्युटीज, लायबिलिटीज ऑफ पार्टनर्स, म्हणजे प्रत्येक भागीदाराच्या जबाबदाऱ्या, अधिकार, कर्तव्य काय आहेत ते याच्यामध्ये नमूद केलेलं असतं. त्यानंतर प्रोव्हिजन रिलेटेड ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची डेथ झालेली असते, नवीन व्यक्तीला आपण ॲडमिट करायचा असतो किंवा एखादा व्यक्ती निवृत्त झालेला असतो, त्यावेळेची प्रोव्हिजन काय असेल हे या पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेलं असतं. रेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आणि इंटरेस्ट ऑन लोन, या संदर्भात ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलेल्या असतात. त्यानंतर सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑन अ डिझोल्युशन ऑफ अ फर्म, ज्यावेळेस भागीदारी संस्था बंद केली जाणार आहे, ती बंद करत असताना काय सेटलमेंट केली जाईल, कशा पद्धतीचे त्यावेळेस नियम अटी असतील, याही गोष्टी आपल्याला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. त्यानंतर मेथड ऑफ डिस्प्यूट मेथड ऑफ सेटलमेंट ॲज अ डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर, दोन भागीदारांच्या मध्ये भविष्यकाळामध्ये वादविवाद झाले, क्रॅशेस निर्माण झाले, तर त्या संदर्भातली प्रोसेस काय असेल, त्या संदर्भातली मेथड काय असेल, आणि एनी अदर मॅटर कंडक्टिंग ऑफ अ बिझनेस, किंवा व्यवसायामध्ये अशा काही घटना घडल्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती उद्या, फ्रॉडच्या केसेस असू द्या किंवा अन्य काही, तर त्या संदर्भात भागीदारी संस्थेची ॲक्शन काय असेल, या सर्व गोष्टींची माहिती या पार्टनरशिप डीडमध्ये आपल्याला दिलेली दिसून येत असते. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, या इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की प्रत्येक भागीदारी संस्थेचा आत्मा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण याच्याशिवाय भागीदारी संस्था अस्तित्वातच येऊ शकत नाही. पार्टनरशिप डीडमध्ये संस्थेच्या टर्म्स, कंडिशन, प्रायव्हसी पॉलिसी, सगळ्या नियम अटी शर्ती दिलेल्या असतात. त्यामुळे हे एक अनन्यसाधारण आणि अतिमहत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून ओळखलं जातं पार्टनरशिप फर्ममध्ये. याच्याशिवाय संस्था अस्तित्वातच येऊ शकत नाही. प्रत्येक भागीदाराच्या अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य, त्याने काम करण्याची कार्यपद्धती कशी असावी, या प्रत्येक गोष्टीचा डिटेल उल्लेख या पार्टनरशिप डीडमध्ये केला जातो. त्यामुळे पार्टनरशिप डीड असल्याशिवाय भागीदारी संस्थेची नोंदणी करता येत नाही. जसं कंपनीमध्ये किंवा कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंपनीचं घटनापत्रक लागतं, त्याच पद्धतीनं भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी करणं आणि त्या आधारे व्यवसाय सुरू करणं किंवा व्यवसाय स्थापन करणं हे या पार्टनरशिप डीडशिवाय शक्य होत नाही. त्यामुळे पार्टनरशिप फर्म या पद्धतीनं डीड बनवत असते. याही गोष्टी आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे. तिनं आपण पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, पार्टनरशिप फर्मची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यानंतर पार्टनरशिप डीड म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा आणि कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तेही आपण बघितलं. आता आपल्याला पार्टनरशिप फर्ममध्ये ज्या अतिमहत्त्वाच्या आणि अत्यावश्यक असणाऱ्या प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी जे काय आहेत ते पाहणं गरजेचं आहे, कारण या तरतुदीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण या तरतुदी या सगळ्यात महत्त्वाच्या तरतुदी म्हणून ओळखल्या जातात. आता या तरतुदी कशा आहेत आणि त्याच्या आपणाला कशा पद्धतीनं पालन करायचं आहे तेही पाहणं गरजेचं आहे. पहिलं दिलेलं आहे पाहायचं की डिस्ट्रीब्युशन ऑफ अ प्रॉफिट. जर पार्टनरशिप डीडमध्ये जर पार्टनर शेअरिंग रेशिओ दिला नसेल तर सायलंट असेल, पार्टनरशिप डीड काहीच माहिती दिली नसेल तर सर्व पार्टनरचा रेशिओ हा समसमान किंवा इक्वल समजला जातो. की पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला पार्टनरशिप किंवा पार्टनरनं ड्रॉविंग केलेल्याची डेट तारीख दिली नसेल तर आपणाला ॲव्हरेज 6 मंथचं इंटरेस्ट त्याला कॅल्क्युलेट करून द्यायचं आहे. मग तिथं कितीही पर्सेंटेज न देऊ द्या, आपणाला ड्रॉविंगची डेट दिली नसेल तर 6% इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. याही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इफ डेट ऑफ ड्रॉविंग इज नॉट गिवन 6 मंथ ॲव्हरेज कॅल्क्युलेटेड इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग ओनली 6 मंथ, या गोष्टी मेन्शन करून ठेवा, या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. ज्यावेळेस भागीदारी संस्थेला जास्त भांडवलाची आवश्यकता असते त्यावेळेस आपण भागीदारांच्याकडून एक्स्ट्रा काही पैसे घेतले असतील तर त्याच्यावर व्याज देण्याची काही तरतूद आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना 6% व्याज
हे आपल्याला त्यांना द्यायचं आहे 6% इंटरेस्ट द्यायचा आहे. इंटरेस्ट ऑन लोन, ज्यावेळेस आपण पार्टनर्स करून लोन घेत असतो त्यावेळेस त्यांना जर आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल देण्याची गरज असली तशी तरतूद जर त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असेल तर आपल्याला त्यांना 6% रेट ऑफ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन आपल्याला देणं बंधनकारक राहील. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की इथं पार्टनरशिप फर्मचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये अशी काही तरतूद नाही की इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलंच पाहिजे. पण जर भागीदारी संस्थेच्या डीडमध्ये करारामध्ये जर तशी काही तरतूद असेल तर आपल्याला जे काय करारामध्ये असेल त्या पद्धतीने आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जर भागीदारी संस्थेच्या करारामध्ये जर या गोष्टी असतील तर आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल ज्या रेटनं सांगितलं त्या रेटनं देणं गरजेचं आहे. पण भागीदारी कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. सॅलरी ऑन कमिशन. भागीदारी कायदा 1932 मध्ये कोणत्याही पार्टनरला एक्स्ट्रा काम केलं म्हणून त्यांना सॅलरी द्या, कमिशन द्या, भत्ते द्या वगैरे, अलाउन्सेस वगैरे, रेम्युनरेशन देणं अशी कोणतीही तरतूद नाही. पण जर पार्टनरशिप डीलमध्ये त्या पद्धतीच्या कायदेशीर तरतूद दिलेल्या असतील की विशिष्ट पार्टनरला सॅलरी द्या, कमिशन द्या वगैरे, त्या गोष्टी आपल्याला मग मेन्शन कराव्या लागतील. पण भागीदारी कायदा 1932 मध्ये तसा काही विषय नाही. पण पार्टनरशिप डीलमध्ये जर त्या गोष्टी दिलेल्या असतील तर त्या आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲडमिशन ऑफ पार्टनर. ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की भागीदारी कायदा 1932 नुसार कोणत्याही नवीन भागीदाराला आपण ॲडमिट करून घेऊ शकत नाही. पण जर करून घ्यायचं असेल, त्याला नवीन पार्टनरला आपल्याला जॉईन करून घ्यायचं असेल तर सगळे जे पार्टनर आहेत त्यांची संमती असावी लागते. त्यांच्या सहमतीशिवाय कोणत्याही नवीन पार्टनरला आपण ॲड करू शकत नाही. याही गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काय भाग बघितले, कारण 6 ज्या प्रोव्हिजन्स आहेत पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये ते आपल्याला परत एकदा पाहणं गरजेचं आहे. त्या सेक्शन 12 to 17 म्हणजे 12 to 17 सेक्शनमध्ये या ॲक्टमध्ये म्हणजे पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 12 ते 17 मध्ये या त्यांनी प्रोव्हिजन दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की पार्टनरचा रेशिओ जर सायलेंट असेल, पार्टनरचा रेशिओ दिला नसेल तर तो कायम इक्वल समजला जातो. रेशिओ जर पार्टनरशिप डीलमध्ये दिला असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला फॉलो करावा लागतो. ओके, समजा एक ए आणि बी पार्टनर आहेत आणि ही शेअरिंग रेशिओ 3:2 3:2 असेल तर आपल्याला 3:2 अप्लाय करायचा. पण दिलाच नसेल तर आपल्याला मात्र इक्वल अप्लाय करावा लागेल. त्यानंतर दुसरं सांगितलं आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. ज्यावेळेस पार्टनरनं ड्रॉविंग केलेली डेट दिली नसेल त्यावेळेस आपल्याला जर त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग द्यायचं असेल तर ॲव्हरेज 6 मंथ ऑलवेज कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. ज्यावेळेस आपण एखाद्या पार्टनर्सकडून लोन घेतलेलं असतं आणि त्या लोनवर जर व्याज देण्याची जर कोणती प्रोव्हिजन पार्टनरशिप फर्ममध्ये असेल तर त्याच्यावर फक्त 6% इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोनवर अप्रूव्ह केलं जातं. याही गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये कोणतीही प्रोव्हिजन नाही आहे की पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट द्या. पण जर पार्टनरशिप डीडमध्ये तशा तरतुदी असेल तर मात्र आपल्याला देणं बंधनकारक आहे. सॅलरी आणि कमिशनच्या बाबतीत ही तोच विषय आहे की पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये 1932 मध्ये तशा काही तरतुदी नाहीत की एक्स्ट्रा काम केलं म्हणून सॅलरी द्या, कमिशन द्या, भत्ते द्या वगैरे. पण जर पार्टनरशिप डीडमध्ये तशा काही तरतुदी असतील, प्रोव्हिजन्स असतील तर ते आपल्याला अप्लाय कराव्या लागतील. आणि त्यानंतरचा शेवटचा भाग आहे की ॲडमिशन ऑफ पार्टनर. जर आपण एखाद्या पार्टनरला ॲडमिशन द्यायचं असेल तर सर्व भागीदारांची परमिशन असल्याशिवाय आपण कुणालाही ॲडमिट करून घेऊ शकत नाही किंवा कोणाला ॲडमिशन देऊ शकत नाही. आता याच्यामध्ये राहतो तो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे जे प्रकार पडतात 2, त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे की दी मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपण पार्टनर्सची कॅपिटल अकाउंट तयार करू शकतो किंवा पार्टनर्स फायनल अकाउंटच्या प्रोसेसला सुरुवात करू शकतो. त्याही गोष्टी आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सोडवत असताना किंवा पार्टनरशिप फायनल अकाउंट सोडवत असताना आपल्याला या 2 मेथड समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. किंवा या जोपर्यंत मेथड आपल्याला समजत नाही
तो पण आपण कोणत्याही गोष्टी समजू शकत नाही कॅल्क्युलेशन कसं करायचं. मग इथं आपण पाहू शकतो की इथं मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटच्या 2 मेथड दिलेल्या आहेत. एक पहिले आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरं आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे काय, ज्या कॅपिटलचा किंवा ज्या भांडवलाचा जे अमाऊंट आहे ती अमाऊंट ॲज इट इज राहते, बदलत नाही, त्याला म्हटलं जातं फिक्स्ड कॅपिटल मेथड. आणि दुसरं आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड की जिथं कॅपिटलची अमाऊंट ही सतत बदलत असते. आता इथे काय आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये, तर तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट तयार केली जातात. 2 अकाउंट तयार केली जातात, एक कॅपिटल अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त कॅपिटलचीच एंट्री होते आणि करंट अकाउंटमध्ये मग इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन लोन वगैरे या सगळ्यांच्या गोष्टी पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये केल्या जातात. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये एकच अकाउंट तयार केलं जातं, त्याला म्हटलं जातं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट अकाउंट या सगळ्या एंट्र्या एकाच कॉलममध्ये किंवा एकाच अकाउंटमध्ये तयार केल्या जात असल्यामुळं प्रत्येक वर्षी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे चेंज होत राहतं. म्हणजे पार्टनर्स कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती सेकंड फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये कायम चेंज होत राहते, कारण तिथं आपण एकाच अकाउंटमध्ये सर्वच्या सर्व एंट्र्या करत असतो. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये फक्त आपल्याला 2 अकाउंट तयार करावे लागतात, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त कॅपिटलच्याच एंट्र्या केल्या जातात. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये दोन्ही एंट्र्या म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट अशा दोन्हीच्या एकत्रित एंट्र्या आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये कराव्या लागतात. म्हणजे इथं आपल्याला थोडक्यात 2 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट तयार केले जातात, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं पार्टनर्स करंट अकाउंट, हे ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिलेलं असतं. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला एकच अकाउंट तयार करावं लागतं, त्याचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या पद्धतीनं आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्या कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्या जातात किंवा त्याची प्रोसेस काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना, 12वी कॉमर्सच्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि काय चुकलं असल्यास कमेंट करून सांगा. धन्यवाद.